भाषाभ्यासमध्ये समासाचा प्रश्न 2 मार्क्ससाठी आहे. समासाचा विग्रह करा आणि समासाचे नाव लिहा. विग्रह करता येतो, परंतु समासाचे नाव ओळखता येत नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण भाषा अभ्यासमधील जो 2 मार्कचा प्रश्न आहे समास, तो कसा सोडवायचा तो पाहणार आहे. तसेच बोर्डाच्या परीक्षेत कोणते सामासिक शब्द येणार आहेत, त्यांचा विग्रह, तसेच सामासिक त्याचा समासाचे नाव, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि मी तुम्हाला शेवटी यातील 4 सामासिक शब्द लिहिणार आहे आणि त्याचे विग्रह तसेच समासाचे नाव तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरायचे नाही. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, समास म्हणजे काय? तर शब्दांच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द बनतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. आणि हा सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून बनला आहे हे सांगताना आपण त्याची फोड करतो, त्याला समासाचा विग्रह असे म्हणतात. मराठी भाषेत एकूण 4 समासाचे प्रकार आहेत. त्यापैकी अव्ययभाव, तत्पुरुष, दवंदव, बहुव्रीही हे समासाचे जे 4 प्रकार आहेत. त्यानंतर अव्ययभाव समास म्हणजे काय? तर याचे वैशिष्ट्य असते ते पहिले पद मध्ये उपसर्ग, जसा की आ, प्रथि, यथा, गैर, दर, हर. तर यापैकी कोणताही उपसर्ग जर तुम्हाला त्या सामासिक शब्दात आढळला तर तो अव्ययीभाव समास म्हणून ओळखला जातो. जसं की आजन्म. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजन्ममध्ये आ हा उपसर्ग लागलेला आहे जन्मच्या पुढे, त्यामुळे तो अव्ययीभाव समास आहे. त्यानंतर प्रतिदिन हा जो सामासिक शब्द आहे त्यातील प्रति हा उपसर्ग दिनच्या पुढे लागला आहे, त्यामुळे तो अव्ययीभाव समास आहे. त्यानंतर दुसरा पहा तत्पुरुष समास. तत्पुरुष समासमध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते आणि त्याचे 3 प्रकार आहेत. विभक्ती तत्पुरुष समास, तर तो पाहूया. विभक्ती तत्पुरुष समासमध्ये विग्रह करताना विभक्ती प्रत्यय घालणे. जसं की उदाहरणार्थ पहा, तोंड, पाठ. तोंडाने, पाठ यामध्ये ने हा प्रत्यय लागलेला आहे जो तृतीया विभक्तीमध्ये येतो, त्यामुळे त्याचं समासाचे नाव काय झालेलं आहे तर तृतीया तत्पुरुष समास. त्यानंतर कर्मधारय समास. कर्मधारयमध्ये पहिले पद विशेषण असते तर दुसरे पद हे नाम असते. अतिशय सोपा आहे पहा. उदाहरणार्थ पाहूया, महाराष्ट्र. महान असे राष्ट्र. तर पहा, महान हे विशेषण कशाला राष्ट्र या नामापुढे लागलेलं आहे, त्यामुळे हा कर्मधारय तत्पुरुष समास आहे. तर सामासिक शब्द व्यवस्थित असं ओळखून लिहायचं आहे. तर खूप सोपा आहे पहा. विशेषण पहिल्यांदा असतं आणि त्यानंतर ते असतं नाम असतं. आणि तिसरा आहे तर द्विगु तत्पुरुष समास. यामध्ये पहिले पद हे संख्या विशेषण असते. संख्या विशेषण असते म्हणजेच बघा, नवरात्र, नवरात्रींचा समूह. मग जेव्हा आपण या सामासिक शब्दांचा विग्रह करताना जेव्हा पहिले पद हे संख्या विशेषण म्हणजेच 9 हे संख्या विशेषण आहे, तिथे काही येऊ शकतं, तेव्हा तर तिथं कोणतंही पंचपाळे, 5 पाळ्यांचा समूह, तर 5 हे संख्या विशेषण आहे, त्यामुळे ते द्विगु तत्पुरुष समास आहे. तर तो सामासिक शब्द काय झालेला आहे, द्विगु तत्पुरुष समास. तर खूप सोपा आहे पहा. तत्पुरुष यामध्ये 3 प्रकार परत पडलेले आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता. त्याचं आपण पुढे उदाहरणं देखील सोडवणार आहोत. त्यानंतर बघा, दवंदव हे देखील समासाचा मुख्य प्रकार आहे, ज्यामध्ये पहा दोन्ही पदे ही महत्त्वाची असतात. जसं की राम व लक्ष्मण यामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची आहेत. तर दवंदवचे परत 3 प्रकार हे उपप्रकार पडलेले आहेत. इतरेतर दवंदव समास, वैकल्पिक दवंदव समास आणि समाहार दवंदव समास. यामध्ये इतरेतरमध्ये पहा आणि व या उभयनामी अव्ययांचा वापर असतो. तर ज्या सामासिक शब्दामध्ये आपण सामासिक शब्दांचा विग्रह करताना आणि व या अभिनय अव्ययांचा वापर झाला असेल तर तिथे इतरेतर दवंदव समास म्हणता येईल. त्यानंतर वैकल्पिक दवंदव समास. यामध्ये पहा
किंवा वा अथवा यांचा वापर असेल तर तिथे वैकल्पिक द्वंद्व समासाचे ते सामासिक शब्द आहे. तर इथं पाहू शकता खरे खोटे, खरे किंवा खोटे यामध्ये किंवा या काय झालेला आहे तर यांचा वापर झालेला आहे, त्यामुळे हे वैकल्पिक द्वंद्व समासाचा हे सामासिक शब्द जो आहे तो उदाहरण आहे. त्यानंतर समाहार द्वंद्व समास यामध्ये पहा त्या पदासह इतर पदार्थांचा समावेश असतो. उदाहरणार्थ भाजीपाला, भाजीपाला इत्यादी किंवा खाद्यपदार्थ, खाद्याने बनलेले पदार्थ. अशा प्रकारे समाहार द्वंद्व समासमध्ये त्या पदासह इतर पदार्थांचा देखील समावेश असतो, त्यामुळे त्याला समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तत्पुरुष विभक्ती समासामध्ये जर तुम्हाला काही कळत नसेल की कोणता प्रत्यय लागलेला आहे तर मी पुढे एक चार्ट देणार आहे. जर तुम्ही तो लक्षात ठेवला तर तुम्ही बोर्डाच्या परीक्षेत सहज अगदी कोणता सामासिक शब्दाचा कोणता समास आहे हे सहज तुम्ही ओळखू शकता. तर चला तर पाहूयात. तर प्रथमा विभक्तीला कोणताही प्रत्यय नसतो शब्दाला. तर द्वितीय विभक्तीमध्ये जर ला, ली, ले हा प्रत्यय आला असेल म्हणजे सामासिक शब्दाचा विग्रह करताना जर ला, ली, ले हा शब्दाला प्रत्यय लागलेला असेल तर तिथे द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास म्हणता येईल. त्यानंतर तृतीय विभक्तीमध्ये ने, ना, नी आणि चतुर्थीमध्ये साठी, पंचमीमध्ये ऊन, हून, षष्टीमध्ये चा, ची, चे, सप्तमीमध्ये त, ता, ती, ते. हा जर चार्ट तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला खूप सोपे जाईल समासाचे नाव ओळखण्यासाठी. समासिक शब्द आणि त्याचा विग्रह आपण पाहणार आहोत. तर इथे पाहू शकता दंगा, मस्ती, दंगा, मस्ती वगैरे. तर समाहार द्वंद्व समासमध्ये वगैरे आहे, त्यामुळे हा द्वंद्व समास समाहार द्वंद्व समास याचे नाव आहे. दरवर्षी, प्रत्येक वर्षी इथे अव्ययीभाव समास आहे, कारण दर हा काय लागलेला आहे तर इथे पाहू शकता दर हा त्याला काय लागलेला आहे तर उपसर्ग लागलेला आहे, त्यामुळे अव्ययीभाव समासाचे हे उदाहरण आहे. त्यानंतर निसर्ग संपन्न, निसर्ग आणि संपन्न. तर इथे पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, त्याचा विग्रह करताना ने हा प्रत्यय लागलेला आहे. तर ने कशामध्ये येतं तर तृतीय विभक्तीमध्ये ने येतं, त्यामुळे इथे काय झालेलं आहे तर पहा तृतीय तत्पुरुष समासाचे हे उदाहरण आहे. त्यानंतर पुढील पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, पुरुष शिक्षण, पुरुषांचे शिक्षण यामध्ये से हा प्रत्यय लागलेला आहे. तर से हे कशामध्ये येतं तर षष्टीमध्ये चा, ची, चे. तर इथे षष्टी तत्पुरुष समासाचे हे उदाहरण आहे. त्यानंतर सुख लोलूप, सुखासाठी लोलूप. तर विग्रह करताना कोणता प्रत्यय लागलेला आहे साठी, त्यामुळे साठी हे कशामध्ये आहे तर पाहू शकता तुम्ही चतुर्थीमध्ये साठी हा विभक्ती प्रत्यय लागतो, त्यामुळे याचे उदाहरण काय आहे तर समासाचे नाव काय असणार आहे तर चतुर्थी तत्पुरुष समास. हाल अपेष्टा, हाल अपेष्टा वगैरे समाहार द्वंद्व समास. भावभावना हा सामासिक शब्द आहे आणि त्याचा समासाचा विग्रह काय असणार आहे तर भावभावना वगैरे, त्याचं समासाचं नाव समाहार द्वंद्व समास. त्यानंतर विधवा विवाह, विधवेचा विवाह, परत चा हा प्रत्यय विभक्ती लागलेला आहे, त्यामुळे षष्टी तत्पुरुष समास. शिव्या, शाप वगैरे. तर याचा समासाचं नाव काय येणार आहे तर समाहार द्वंद्व समास. त्यानंतर दिवसेंदिवस, अनेक दिवस, त्यामुळे इथे काय येणार आहे तर पहा अव्ययीभाव समासाचं हे नाव आहे. या सामासिक शब्दाचा हा समासाचा प्रकार आहे. त्यानंतर मला लगेच या सामासिक शब्दांचा विग्रह काय येईल, देवाघरी, हात, पाय आणि दशावतार, जीवन, मरण याचा विग्रह काय येईल, तसेच या समासाचे नाव काय येईल ते कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.